तर नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचुरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्या भूमिका वहिनींनी माझ्यासाठी बनवली आहे सुकट. कारण की तुमची भूमिका वहिनी पूर्ण व्हेजिटेरियन आहे. तिला काही सुकटीचं काही माहीत नाही, चिकनचं काही माहीत नाही. ती आज जे काही करते फक्त माझ्यासाठी करते. ती चिकन सुद्धा बनवत असली तर ती माझ्यासाठी बनवते. खरं आहे खोटं भूमी? तुमच्यासाठी, मम्मीसाठी, घरच्यांसाठी आहे काय नाही. आणि मस्त भाजी बनवते बरं का ती. आणि पहिल्यांदाच तिने नाही का सुकटीची भाजी बनवायला घेतली. तिला पण शिकवली एवढी भाजी भारी बनवायला. भारी म्हणजे आता ती खाल्ल्यावर कळलं. नाही ग, वाच चांगले आहे. तू भारीच भूमी, तू भारी भाजी बनवली एकदम. ट्रॉफी डॅडंग 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 डॅड. हे आहे वाकचोऱ्यांचं वर्ल्ड क्लब. हे घेऊन फिरतो. पण जाऊ दे भूमी. तर आज मला मम्मीने सांगितलं का संदीपला सुकट खायची. मग ह्यांनी मला सांगितलं का मला सुकट खायची. मग मम्मीने मला सांगितलं तू बनव. मग मी बनवली. हा, आणि काय काय टाकलं तू सुकट मध्ये सांग बरं. तुझी रेसिपी सांग आता. कांदा, टोमॅटो, मसाला, धना पावडर, मीठ, सुकट, हा, अजून लसूण, अरे वा, पाणी. पण भूमी एकदम मस्त थोडी तिखट पाहिजे भूमी मला. हा, मस्त बनव बरं का. भाकर नाही आपल्याकडे, आपली नेमकी मशीन करायची का भाकर? हा ठीक आहे, भाकर खायची मला. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, की तिने पहिले सगळा स्वयंपाक करून ठेवला होता, पण मला खायची होती सुकट. त्याच्यामुळे मी मम्मीला म्हणलो सुकट बनव. मम्मीने डायरेक्ट भूमिका मॅडमला सांगितलं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मित्रांनो, हे बघा हा स्वयंपाक पूर्ण बनेल इथं. पण नाही, मला सुकट खायची, मी सुकट खाणारच. काय म्हणते मम्मी? बरोबर की नाही. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, की तुमची भूमिका वहिनी फिरायला जाणार आहे 2-3 दिवसात. काय माहिती तू कुठे जाणार आहे? मला सोडून जाणार आहे ती फिरायला. मलाच नाही माहिती. माझं मी फिरायला जाणार आहे हे यांनीच ठरवलेलं आहे. जर तुम्ही नेलं तर मी जाईन ना. आपण दोघं जाऊ. हा, चला आपण दोघं जाऊ. कुठे जायचं? हा, ते जाऊ दे. काल कुठे गेलेत तुम्ही? तुम्ही कुठे गेले होते? नाही, तुम्ही कुठे गेले होते ते सांग. तुम्ही कुठे गेले? खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. काल कुठे गेले होते तुम्ही? हॉटेलला. कोण कोण गेलो होतं? मी, ताई आणि भाऊजी. काय काय खाल्लं? हळू 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 हळू. आमच्या मॅडमला ठसका लागल्यानंतर अवघड होऊन जातं. तिला कधी पण ठसका लागतो, पाणी प्यायला लागतो. त्याच्यानंतर बोलता बोलता चालू झालं, डान्स करायला लागले बाबा. तर मी, ताई आणि भाऊजी आम्ही गेलो होतो. मम्मीना पण म्हणत होतो आम्ही चला चला करून, पण मम्मी म्हटलं नेले गारठे, मग मी येत नाही. मग मम्मीना आम्ही घरी पार्सल आणलं होतं थोडंसं. आणि हे गेले होते लग्नाला मुंबईला. तर हे एन्जॉय करणार, तर आम्ही काय असं करत बसायचं? बघा आम्ही एन्जॉय करणार, पण हे पण एन्जॉय करणार इकडं. आणि आम्ही काय म्हणलो तुम्हाला एन्जॉय करू नका करून? नाही. हा, मग तू का बरं असं बोलले? मी सांगितलं म्हणजे इन्फॉर्मेशन. आय डोंट नो टू गिव्ह इन्फॉर्मेशन. पण इन्फॉर्मेशनचं नाही म्हणत मी तुला. पण तुला आम्ही बोललो का जाऊ नका करून? तुम्हाला बोललो का? तुम्हाला फोन केला, पैसे मागितले, मी पाठवले का नाही? एका मिनिटात पाठवले का नाही? हे मला पैसे म्हणजे तसं तुम्ही पाठवतच नेहमी, त्यामुळे मी फोन करते तुम्हाला. कॉन्फिडन्स आहे मला. जसं हे आता माझं कौतुक करतात तसं मीही करू इच्छिते कौतुक. माझं नवरा मला कधी एनी टाइम फोन केला का मला एवढे पाठवा. मी बाजारात जाते, मी विचार नाही करत अकाउंटला पैसे आहे का नाहीये. मी फक्त नवऱ्याच्या भरोशावर ओ एवढे पैसे पाठवा, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, तर मग ते लगेच पाठवून देतात. हा, मग काय, बँक आहे माझ्याकडे, आहे का नाही? कधी पैसे आल्यानंतर लगेच चला संदीप शेठ चालले. हा, अहो मला 300 रुपये पाठवा, अहो मला 500 रुपये पाठवा, अहो मला 2000 रुपये लागतंय, मला हे घ्यायचंय. हा, तर मॅडम लगेच एकदम. आणि आता रिसेंट पण मला हे काय परवा दिवशी मला हे बाहेर घेऊन गेलते, तर मला म्हटले होते स्वेटर घ्यायचा का. म्हणजे असं म्हणजे हाऊस पूर्ण करतात हे सगळी लाड, हाऊस सगळं पूर्ण करतात. हाऊस, हा, राग पण पूर्ण करत आहे ना. राग आल्यानंतर मी कोणाचाच नाहीये. मला इतका राग येतो, कारण की बघा जेवढा जीव लावतो त्याच्यापेक्षा जास्त खायचा प्यायचा सगळा लाड आपला, भांडण्याचा लाड नाही. काय बोलू, खरं आहे की नाही? दाखव तुझी भाजी. अगं पोया 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 असं वाटतं असं घेऊन खावा, अशी घेऊन खावा वाटतं. असं नाही खायचं आहे ना. गरम पाणी टाकून दे त्याच्यात. समजलं? 3 वेळा सांगतो तुला. गॅस कमी ठेवायचा, समजलं? मस्तपैकी पाणी टाकलं मॅडमने. हे आमच्या आई साहेबांच्या कृपा आहे, खूप खूप जास्त कृपा आहे. कारण की भूमिकाला फक्त पहिले डाळ भात यायचा, थोडी एक बटाट्याची भाजी यायची.
आणि आमरस यायचा. याच्या अगोदर एवढं काहीच नव्हतं. करायचं मला हे सांगायचंय, लग्नाच्या आधी हे ना लपून नाही, पण असेच जातो म्हणून डायरेक्ट मुंबईला आलते. माझ्याजवळ खरं सांगा, घरात सांगितलंच नव्हतं का मी हे मुंबईला चाललो. हे डायरेक्ट माझ्याजवळ आले आणि अचानक मला फोन केला मी आणि म्हंटले का तू ये बिल्डिंगच्या खाली. मग मी आले बिल्डिंगच्या खाली आणि मग भेटले. हा मी असं चाललो असं मला घाबरून सांगत होते. त्याच्यानंतर मग मी यांना म्हटलं जेवले का नाही, मग वरती आले, मग जेवले आणि तेव्हा मी फक्त आमरस, चपाती, डाळ, भात आणि बटाट्याची भाजी असं बनवलं होतं. त्यामुळे ते त्याचेच नाव काढते फक्त. नाही मस्कर नाही करत, तिला फक्त तेवढंच येत होतं. पण आता तिला सगळं येते हळूहळू 2 वर्षामध्ये डायरेक्ट कुक झाली. कुक हे आमच्या आई साहेब आलाय. मम्मी लई गोड दिसायला लागली मस्त एकदम. हा नवीन शोटर घातलं. पण मम्मी तू एक काम मस्त केलं नाही का, पोरींना सगळं शिकून टाकलं. मग शिकलंच पाहिजे ना. हा काय असं म्हणजे मी कधी असं सुकट बोंबीला हात पण लावला नव्हता, कसं असतं ते पण माहित नव्हतं. तेच मी आता शिकले. मी पूर्ण शुद्ध शाकाहारी बर का, नॉनव्हेज बिनव्हेज हिला काय मला माहितीच नाही. सगळं म्हणजे पहिल्यांदा ना तुम्हाला सांगते, मी जेव्हा चिकन बनवलं ना, फक्त एकदा. हा आणि तेवढंच खाल्लं होतं ते पण मी सांगितलं म्हणून खाल्लं होतं. पण त्यानंतर नाही फोर्स केला मी तिला, परत कधीच फोर्स केला नाही. कारण की बाबा कुठं मला पाप लागल, एकदा पहिलेच कमी पाप आहे का माझ्या मागे. नाही मला काय म्हणायचं होतं, काय म्हणायचं तुला? हा जेव्हा मी पहिल्यांदा चिकन बनवलं ना, हो. तर मला बनवायचं होतं का मला शिकायचंय करून. तर मग नंतर तेव्हा पण ना, म्हणजे मी बनवलं पण मी कन्फ्यूज होते. पण तेव्हा पण मम्मींनी मला येऊन मसाले वगैरेचा अंदाज दिला, मसाले वगैरे सगळे काढून दिले. काय बघ असे एवढे मसाले टाकायचे, म्हणजे एका प्लेटमध्ये सगळे थोडे मसाले काढून दिले आणि म्हटलं एवढेच टाक आणि म्हणजे नाही का अशी भाजी बनव चांगली होईल अशी. मग तशी मी भाजी बनवली तर तेव्हा चांगली झाली. आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, हा बोला तिला सांगायचं काय आहे का तिनं पहिल्यांदा आणून दिली आम्ही तिला, आणि आम्ही कोणीच नव्हतं ना घरी. आम्ही कोणीच नव्हतं तर तिनं स्वतःहून चांगली भाजी बनवली, मस्त बनवली, छान. आणि दुसरी गोष्ट अशी एक सांगायची मित्रांनो तुम्हाला, की मम्मीने यांना असं शिकवलंय की जवळपास 50 तरी पाहुणे आले ना घरात, 50 माणसाचा स्वयंपाक हे बनवू शकतात. एवढे एरर नाही एकदम, पण सांगतो नाही का बनवू शकतात करून. हा या पातेल्यात नाही, दुसऱ्या पातेल्यात. सॉरी कढई आहे, आय डोंट कढई. चटका बसत नाही अरे थंडी एवढी तर चटका नाही, काहीच बसणार नाही, थंडीच मारण्याची. थंडी आमच्या इकडे खूप जास्त थंडी आमच्या इकडे. सगळीकडे थंडी वाढली. सगळीकडे नाही, आपल्या इकडे लई आहे, मुंबईला कमी आहे. मुंबईला थंडीच नाही आम्ही जास्त. मुंबईला कुठं म्हणजे बिगर नाही, मला नाही यायचं कुठं आता. आता आहे ना, खरं सांगू का, मुंबईला राहायला आम्हाला जमणार पण नाही, कारण की आम्हाला आईश पाईश राहायची जागा. आईश पाईश म्हणजे मित्रांनो म्हणायला गेलं तर आम्हाला मोकळं ढाकळं, गर्दीत गाडी लावता येणार नाही. पाहिलं आम्ही काल सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्यांना सवय झाली तिथली, पण आम्हाला आता सवय होणारच नाही. नाही होणार अजिबात नाही होणार. एवढं साधं ट्रेननी तरी गेलो ना चिडचिड होती, त्यामुळे आम्ही ट्रेननी जायचंच बंद केलंय. ट्रेननी कधी जायचं जेव्हा जास्तच गरज असून लईच अर्जंट जायचंय त्यावेळेस आम्ही ट्रेननी जातो, नाहीतर आम्ही 4 व्हीलर घेऊन जातो, कोणाची मित्राची वगैरे घेतो, आम्ही लगेच 4 व्हीलरने जातो. या मॅडम सुद्धा ट्रेननी जात नाही, हिला फक्त कल्याण माहिती आहे, हिला कल्याण व्यतिरिक्त काहीच माहित नाही. ओके सही बात आहे ना. हा म्हणजे ही भूमी मी आहे फक्त आहे ना कल्याण, टिटवाळा, खडवली, इकडे तिकडे म्हणजे जे फिरायचे स्पॉट आहेत ना अशा ठिकाणी गेले. बाकी मी जास्त पुढे कधी गेलेलेच नाहीये. आणि यांना भेटायचं होतं म्हणून हे कसारा विसारा मार्गे तेवढं एक केलेले, बाकी मी जास्त कुठे गेलेच नाही. हा मम्मी हिला काय माहित नाही बरं का मुंबईचं. अरे सर आले. जास्त कुठं फिरले. सर नमस्ते. काल तंदुरी खाल्ली ना तुम्ही असं ऐकलं मी. व्हिडिओ कॉल. अरे मला दिसलं पण नाही, कशी लागली आज तंदुरी. चावलेच गेली. पण छान होती, टेस्ट छान होती, पण चावला गेली नाही असं झालं. तंदुरीने चांगली बेकार हालत केली सकाळी. कोणी तंदुरीने त्याची लय बेकार हालत झाली. तर भूमी तो जाणार नव्हता, त्याची तब्येत ठीक नव्हती, गेला. कितीतरी वेळ जाऊ नको जाऊ नको असं होतं. चला मित्रांनो, झाली माझी सुकटची भाजी. मी पण जेवण करून घेतो, तुम्ही पण जेवण करायला. हा व्हिडिओ गुरुवारी पोस्ट होणार आहे, असं म्हणून आम्ही तुम्ही गुरुवारी खाल्लं, हे खाल्लं आहे मी बुधवारी. ओके मला हे सांगायचंय
का मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर आमच्याकडे खातात. पण आम्ही दोघी खात नाही, म्हणजे आम्ही जे जे उपास धरतात ना ते खात नाही. पण आमच्याकडे बनतं, कारण आमच्याकडे एक पिऊ आहे, त्या पिऊला बनवावं लागतं. तसंच मग आम्ही घरात बनवतो. चिकन वगैरे अजून बनवलं नाहीये, पहिल्यांदाच आम्ही सुकट बनवली आज. ते पण काय झालं, मी आणून ठेवलं त्याच्यामुळे ते खराब होईल म्हणून मी खाऊन टाकलं. मार्गशीर्षच्या आधीच आणून ठेवलं होतं, कितीतरी दिवस झाले. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. नवीन व्हिडिओ येत जातील. तर चला बाय बाय. चला बाय. बाय बाय. बाय.